मंत्र्यांचा वेळ जसा महत्त्वाचा आहेच, राज्याचे त्यांच्यावर जबाबदारी आहे, परंतु आमदारांचा सुद्धा वेळ तितकाच महत्त्वाचा आहे. 3 वाजताच्या बैठकीला सगळे आमदार 2:45 आणि आजूबाजूला सगळे, मी स्वतः 3:05ला आलो. आता जवळजवळ 4:20 म्हणजे 4:30 झाले. बरं, ते तिथे आहेत, ते जर नाहीत तर समजा आम्ही समजू शकतो कुठच्या तरी बैठकीत आहेत वगैरे काय. आणि इतकी साधी हे नाही आहे की कल्पना द्यायची किंवा सांगायचं, असं काहीच हे नाही. ते अधिकारी विचारे येतात आहेत, 5 मिनटं करत 1.5 तास झाला. मला असं वाटतं की कोकणाच्या बाबतीमध्ये हे नेहमीच घडतं आहे की काय. हीच गोष्ट विदर्भाबाबतीमध्ये तुम्ही केली असती का? हीच गोष्ट तुम्ही पश्चिम महाराष्ट्राबाबतीत केली असती का? कोकणाच्या गोष्टींवर किंवा कोकणाच्या विषयावर, महसुलाच्या विषयावर, महत्त्वाच्या विषयावर सगळे आम्ही आलो. आमच्या जिल्ह्यातले काही प्रश्न आहेत, कदाचित आम्हाला असं वाटलं की या बैठकीच्या माध्यमातून ते तडीच निघतील किंवा ते सुटतील, परंतु काहीच तसं चित्र आहे. खरोखरच इतका विस्कळीतपणा, म्हणजे आता आमच्यापैकी प्रत्येकजण ते सुद्धा जवळजवळ 25-30 वर्ष आमदार आहेत, मंत्री राहिलेत. मी सुद्धा आता 23 वर्ष आमदार आहे. हे आमचे मित्र सगळे असं काय इतका खास स्पेशली आम्ही तर मुंबईचे आहोत, पण मुंबईचे जरी असलो तरी त्यांचा वेळ महत्त्वाचा नाही का? जबाबदार आहेत ना, सगळे लोकप्रतिनिधी आहेत, लक्षात घ्या. आणि फारच विस्कळीतपणा जाणवला. खरं तर बावनकुळेंच्या कामाच्या बाबतीमध्ये माझं मत चांगलं आहे. माझं मत चांगलं म्हणजे मी मागच्या वेळेला ते जेव्हा ह्याचे मंत्री होते MSCBचे, खूप चांगलं काम केलेलं आहे. आम्ही एकत्र, माझी युनियन आहे तिथे, त्यामुळे आम्ही एकत्र काम केलं. परंतु अशा पद्धतीचा बेजबाबदारपणा जो अधिकारी दाखवतात आहेत ते काय तितकाचा बरोबर नाही असं वाटतं आम्हाला, आणि त्यामुळे आम्ही निघालो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.